येशू ख्रिस्त वधस्तंभावरती दुःख शेवटच्या वेदना सहन करत असताना दोन स्वरांच्या मध्यभागी येशू ख्रिस्ताला खिळलेला आहे। त्या काळामध्ये तुम्ही आम्ही अभ्यास केला तर असं सांगितलं गेलं आहे, रोम शासनाची अशी एक पद्धत होती की गुन्हेगारांना क्रूस खांबावरती लटकावून मारायचं। तो चोरी करणारा असू द्या, तो खून करणारा असू द्या, आणि तो देवाचं नाव जे आहे व्यर्थ घेणारा असू द्या, अशा लोकांना शासन असायचं, शिक्षा असायची आणि क्रूस खांबावरती त्यांना लटकवलं जायचं। परमेश्वराच्या वचनात आपण पाहिलं, त्या काळामध्ये येशू मानवाच्या तारणासाठी आलेला देवाचा पुत्र तो निर्दोष होता। शास्त्र सांगतं की त्याने गुन्हा केला नाही, त्याने अपराध केला नाही, त्याने पाप केलं नव्हतं, पण ईश्वराची साक्ष घेऊन या जगामध्ये तो आला आणि मानवाच्या तारणासाठी, उद्धारासाठी त्याने सत्य वचन लोकांना घोषित केलं। आणि त्याची जुन्या करारामध्ये ज्या भविष्यवाणी करण्यात आल्या होत्या, अनेक भविष्यवाण्या करण्यात आलेल्या आहेत, त्या भविष्यवाणी पूर्ण होण्याचा हा समय आहे। आणि त्यानंतर आपण पाहतो येशू ख्रिस्ताला दोन्ही चोरांच्या मध्ये टांगलेला आहे। आणि पवित्र शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की येशू निरपराधी होता। एक डाव्या साईडचा चोर प्रभूची निंदा करू लागला, शास्त्रामध्ये लिहिलंय तो नम्र झाला नाही, तो लीन झाला नाही, त्याने येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला नाही, त्याने कबूल केलं नाही येशू माझा तारणारा आहे, माझा मुक्तीदाता आहे, मला सोडवणारा आहे, मला पापापासून मुक्ती देणारा आहे। तो आपल्या मनामध्ये गर्व बाळगू लागला, घमंड बाळगू लागला। त्या चोराची देखील शेवटचा क्षण होता मृत्यूचा। दुसराही चोर तुम्ही आणि मी पाहतो, उजव्या साईडचा चोर, त्याने पाहिलं की आम्ही दोन चोर आहोत, आम्ही तर चोऱ्या केल्यात, मारलं लोकांना, खून केलेत, म्हणून आम्हाला शिक्षा झाली। परंतु ह्या येशूने काहीच केलं नाही।